नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जात आहे. एक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणी ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे यांना कधी हप्ते मिळणार, आणि एक म्हणजे ज्यांना मागील जून जुलैचे हप्ते मिळालेले आहेत तर यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत. सध्या यूट्यूबवरती लाडकी बहीण योजना जरी तुम्ही सर्च केलीत तरी आजपासून हप्ते वितरण सुरू झालेले आहेत. मंत्र्यांचे फोटो दाखवून हप्ते वितरणाच्या तारखा सांगितल्या जात आहेत. आज या तारखेपासून हप्ता जमा होणार आहे. अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत, चुकीची माहिती देणारे जे व्हिडिओज आहेत सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि लाडक्या बहिणी देखील अशा प्रकारचे व्हिडिओज बघत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा झाली नाही आहे. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या 26 लाख ज्या लाडक्या बहिणी आहेत यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. मोठमोठे जिल्हे आहेत या ठिकाणी, अजून पुणे असेल तर या ठिकाणी काही ठिकाणी अजून अंगणवाडी सेविकांमार्फत कागदपत्र पडताळणी सुरू झालेली नाही. त्यामुळे अजून कागदपत्र पडताळणीला सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ज्यांचे नाव ऑनबोर्डवरती पुढे गेलेले आहेत यांना जून जुलै आणि ऑगस्ट महिना जो आहे तर यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता सध्या मिळालेल्या माहितीवरून वर्तवण्यात येत आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जून जुलै हप्ते ज्यांना मिळालेले आहेत यांना पुढील हप्ता येणार आहे. तुर्तास ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्यापूर्वी ई-केवायसी करावी लागणार नाही आहे. पोर्टलवरती ई-केवायसीची प्रोसेस आहे ती सुरू होणार होती, परंतु अद्याप ई-केवायसी सुरू झाली नाही आहे. त्यामुळे येणारा जो ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत शासकीय मान्यता देणारे जे जी-आर आहे, जे पत्रक आहे ते प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या 2 ते 3 तारखेच्या दरम्यान घोषणा करतील आणि पुढील 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये 6 ते 7 तारखेपर्यंत हा जो हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. परंतु अजून हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. त्यामुळे हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत किंवा हप्ते वितरण सुरू झाले आहे तर अशा चुकीच्या माहितीपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. लाडक्या बहिणींना येणारा हप्ता हा 1500 रुपयाचाच येणार आहे. वाढीव हप्ता अजून झालेला नाही आहे. फक्त याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यातील काही लाडक्या बहिणी पात्र आहेत. त्यांची नावं जर अप्रूव्ह झाली असतील, त्यांचं नाव ऑनबोर्डवरती आलं असेल तर त्यांना जून जुलै आणि ऑगस्टचा असा एकत्रित 4500 रुपयांचे हप्ते मिळणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला पात्र होणं गरजेचं आहे आणि उर्वरित पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मात्र रेग्युलर हप्ता येणार आहे. त्यांना काहीही करायची गरज नाही आहे. पोस्टाच्या बँकेमध्ये अकाउंट अपडेट करा, दुसरीकडे अकाउंट बदला, तर यासारख्या कोणत्याही प्रोसेस करायची गरज नाही आहे. उगाचच तुमचा हप्ता येत असेल तो देखील बंद होऊ शकतो. त्यामुळे जसं अकाउंट आहे तसंच ठेवा. तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची अपडेट आहे. 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे. अजून बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत अपात्र ठरलेल्या आहेत यांची कागदपत्र पडताळणी होणं बाकी आहे. काही ठराविकच जिल्हे आहेत या ठिकाणी ही कागदपत्र पडताळणी झालेली आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. येणारा हप्ता हा 1500 रुपयांचाच येणार आहे. अपात्र बहिणींपैकी ज्या बहिणी पात्र ठरतील यांना मात्र वाढीव हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य तटकरे या महिन्याच्या अखेरपर्यंत घोषणा करतील, परिपत्र केले आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना ही खुशखबर मिळणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.